नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय मॅथमॅटिक्स पार्ट 1 हा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. नुकताच हा पेपर झालेला आहे ऑलरेडी 5-6 दिवसापूर्वी, आणि या व्हिडिओवरती आपला व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला आहे, परंतु हरकत नाही. तुम्ही तुमची उत्तरं पाहू शकता, कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असते. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फायद्याचं आहे की पुढील वर्षी 10वीचा पेपर कसा आहे, आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे की आपण लिहिलेला पेपर बरोबर आहे का, एकदा चेक करा. आणि व्हिडिओ शॉर्ट नक्की बस स्किप करू नका. आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. रेट ऑफ द GST इसेन्शियल कम्युनिटीजवरती 0% आहे, हे त्याचं आन्सर आहे. विथ आन्सर आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे संपूर्ण पहा. तर अशा प्रकारचे उत्तरसही दिलेले आहे पहा. अशा प्रकारचे नवीन नवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरती भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहू शकता. इयत्ता 1ली ते 10वी 12वीपर्यंत संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे अपलोड मिळतील. प्लेलिस्टमध्ये पहा. कोर्ससुद्धा आहे. इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी असे 2 कोर्स तयार केले आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 2B मध्ये सुद्धा फर्स्ट बी मध्ये सॉलिनी फॉलोइंग सब क्वेश्चन 4 गुणांसाठी आहे. हा प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. इथे तुम्हाला ऑप्शन नाही आहे, 4ही प्रश्न सोडवायचे आहेत. ऑन द सर्टन आर्टिकल्स ऑफ द रेट GST इज 9%. व्हॉट इज द रेट ऑफ GST? आता पहा, CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, हा जर 9 असेल तर SGST हा इज ऑल्सो 9%, म्हणजेच बोथ आर टोटली 18%. ओके, म्हणजे GST किती आला तुमचा? 18%. ओके, this type of solve questions. For the simultaneous equation of the variable x and y, if the dx is the -42 and the d is the -3 and the value of the x ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करतो? d/dx. म्हणजेच काय इथे येणार? -42/3. अशा पद्धतीने तुम्ही हे एक्सची व्हॅल्यू काढू शकता. काटाकाटी करा आणि आन्सर लिहा. देन नेक्स्ट आहे व्हेन द 2 कॉइन्स आर टॉस द सायमल्टेनियसली राईट द सिम्पल स्पेस. अतिशय सोपं आहे. HH, TT, HT आणि TH. 4 number of sample is equal to 4. Okay, then next write the following quadrilateral equations in the form of this type equation are changing. So ह्याच्यामध्ये करायचं आपला जनरल इक्वेशनमध्ये करायचं आहे y² - 2y - 10 इज इक्वल टू 0. याच्या पद्धतीने करण्याला मायनस असे नाही, तर प्लस होणार आहे, याला प्लस आहे, याला मायनस होणार आहे, याला प्लस आहे, याला सुद्धा मायनस होणार आहे. अशा पद्धतीने इक्वेशन आपण जनरल फॉर्ममध्ये केलेलं आहे. अजून एकदा ट्राय करून पहा तुम्ही. पहा इथे काय सांगितलं, द वन डाय ऑफ द रोल वेन द फाईन प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट अँड द नंबर ऑफ अपर फेस इज प्राईम. तुम्हाला एक डाय दिले आणि तो फेकल्यानंतर तुम्हाला प्रोबॅबिलिटी काय येणार आहेत? 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 पॉसिबिलिटीज आहेत, म्हणून नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज 6. दिस इज आन्सर इन द बॉक्स. fill these box are properly. Event A, prime number on the upper face. 2 अप्पर फेसला काय येणार आहे पहा? A 2 3 5 त्यांनी दिलेला आहे, म्हणजेच नंबर ऑफ A किती आहे? इव्हेंट A 3 आहे, म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट A प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर नंबर ऑफ A अपॉन पॉसिबिलिटीज येणार तुमची 6, म्हणजेच इथे काय येणार आहे? A किती आला आपला? 3 येणार आहे, म्हणजे 3/3 म्हणजे 1/2 येणार आहे. 6 1 6 आणि 6 2 3 1 3 आणि 3 2 6. तर अशा पद्धतीने तुमचं 1/2 याचा आन्सर आला. इतका सोपा पेपर होता हा. गणित भाग अतिशय सोपा पेपर होता. कोणाला जर कठीण गेला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत 9वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. राईट द करेक्ट नंबर ऑफ गिवन द बॉक्सेस अँड गिवन द AP. अर्थमॅटिक प्रोग्रेशनची सिरीज तुम्हाला इथे दिलेली आहे. 70 60 50 अँड 40. T1 इज द 70, T2 इज द 60 अँड T3 इज द 50 अँड T4 इज इज द 40 also. Then next A is also 70 and T1 is also 70. The D डिफरन्स, दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे? 10, म्हणजे -10 किंवा 10 घ्या फक्त, तर तुमचा डिफरन्स आहे 10. ओके, तर एवढे फिल इन द बॉक्स केले. 1 2 3 4 2 मार्क्सचा हा क्वेश्चन्स आहे. 2 आउट ऑफ 2 तुम्हाला गुण नक्की मिळणार आहेत. व्हिडिओ शॉट पण नक्की पहा. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ द ड्रॉ ऑफ द इक्वेशन. तुम्हाला या प्रत्येक इक्वेशनमध्ये 3ची व्हॅल्यू जर टाकली तर इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथे पाहू शकता कशा पद्धतीने ते. फॉर एक्झाम्पल आपण हा 3 आहे, 3ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपला 0 कसा येतो पहा. एक्सची व्हॅल्यू टाकायची नाही, इथे 3 घ्या. 3 + y इज इक्वल टू 3. वायची व्हॅल्यू जशाच तसं राहणार. 3 हा 3 इकडे मायनस होणार आहे, म्हणजेच काय येणार आहे? 3 - 3 0 आला आणि इथे y येणार आहे, म्हणजे आपला ॲटोमॅटिक 0 आलेला आहे. अशा पद्धतीने सेम टू सेम. ओके,
तर हीच व्हॅल्यू 5ची व्हॅल्यू इथे टाका आणि ती पण पहा. आता इथे पहा x अधिक y बरोबर 3 आहे. एक्सची व्हॅल्यू आपण इथे वायची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 5 दिलेली आहे. ही व्हॅल्यू आपण इथे टाकूया. x जसं तसं ठेवूया. 5 = 3. आता पहा x आपल्या या बाजूला घ्यायचा आहे बरोबर. 3 जशाच तसं राहणार आहे. 5 या बाजूला मायनस होणार आहे. काय आलं मोठ्या संख्येचं सिम्बॉल होणार -2 म्हणजे x = -2 हे त्याचा आन्सर आला. आपण -2 इथे लिहिलेलं आहे वरच्या बॉक्समध्ये. ठीक आहे. तर हा सुद्धा प्रोबॅबिलिटीमधीलच प्रश्न आहे. प्रोबॅबिलिटीमधील जास्तीत मोस्टली 8 ते 9 मार्चचे क्वेश्चन पडतातच. इफ 2 coins are tossed simultaneously and the probability of the event getting the least one ahead. तुम्ही जेव्हा टॉस फेकणार आहात तेव्हा 2 कॉईन एकाच वेळेस जर वरती फेकले तर त्याच्या प्रोबॅबिलिटी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. आणि लिहिल्यानंतर ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे कमीत कमी एक हेड, ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक हेड तिथं आला पाहिजे. HT आला पाहिजे किंवा HH आला पाहिजे. मोर दॅन चालेल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियसली इक्वेशन. सायमल्टेनियसली पद्धतीने सोडवायचं आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॅक्टर काढायचे तुम्हाला. तर फॅक्टर काढताना फॅक्टरायझेशनमध्ये तुम्हाला यांचा मल्टिप्लिकेशन हा 2 आला पाहिजे आणि त्यांची मायनस जी आहे ती 0 आली पाहिजे. बेरीज जी आली पाहिजे ती 0 आली पाहिजे. अशा पद्धतीने 2 संख्या तुम्हाला निवडायच्या आहेत. तर कोणत्या येते त्याचं फॅक्टरायझेशन करा. फॅक्टरायझेशन पद्धतीने सोडा. इवन द AP इज 12, 60, 40, 20 आणि 40. तर 24th टर्म तुम्हाला काढायची आहे. त्यामुळे SN आणि TN या दोन्ही फॉर्म्युले तुम्ही इथे वापरा. फॉर्म द प्रोग्रेशन. जे समेशन ऑफ FI आणि XI 1260 म्हणजेच 1265 अँड द नंबर इज इक्वल टू 50 अँड फाइंड द मीन ऑफ दिस डाटा. त्याचा मीन तुम्हाला काढायचा आहे. Complete the following. Write any activity of the form following. Striker bought the laptop with the 10% discount. The printed price and the printed price of the laptop was the 550,000. 80% GST was charged on the discounted price. Find the amount of CGST and SGST. The amount that Strikers pay. स्ट्रिकरने टोटल एक लॅपटॉप घेतला होता 10% डिस्काउंटने. तर त्याची प्रिंटेड प्राईस होती त्याची 50,000. त्याच्यावरती 18% डिस्काउंट होता. GST होता आणि डिस्काउंट प्राईस तुम्हाला CGST आणि SGST त्याची काढायची आहे. स्ट्रिकरने ऑलरेडी स्ट्रिकरने किती दुकानदाराला पे केले हे तुम्हाला काढायचं आहे. तर कसं काढणार. आता 50,000 होते 10% म्हणजे 10/100 × 500 म्हणजे तुमची टोटल आली 5,000. म्हणजे 5,000 तुम्हाला त्याच्यावरती डिस्काउंट मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही 5,000 त्याच्यातून मायनस करा 50,000मधून तर तुम्हाला अमाऊंट आली 45,000. आता 45,000वरती रेट आहे GSTचा 18%. 18% GST जर असेल तर CGST किती असेल 9 आणि SGST किती असेल 9. तर 9% कसे काढणार आहात तुम्ही. 9/100 × 45,000. तर पर्सेंटेज काढले, दोन्ही 0 कट झाले. तर 945चं मल्टिप्लिकेशन केलं तर 4050 त्याचा आन्सर येत आहे. मग आता 4050 × 45 जर केलं तर आन्सर येतो तुम्हाला 40,500. तर एवढं तुमचं 4,050 एवढं तुमचं आन्सर येते. म्हणजे SGST जे आहे तुमचं ते 4,050 आहे. CGSTसुद्धा कसं आहे 4,050 आहे. दोन्ही इक्वल आहे. मग आता तुम्हाला लॅपटॉपची टोटल किंमत पडलेली आहे 45,000. SGST आहे 4,050. CGST आहे 4,050. टोटल अमाऊंट तुमची 53,050पर्यंत गेलेली आहे विथ GST. तर अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकता आणि जर सोडवलं असेल तर तुम्हाला इथे आउट ऑफ गुण नक्की मिळणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन विचारला. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन 3A आणि 2A मध्ये असतात. द वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k = 0 इज द -7 and 5. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. 7/5 -7/5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k = 0. द पुट द m व्हॅल्यू. ही व्हॅल्यू m या ठिकाणी टाका. m = -7/5 द इक्वेशन. m या व्हॅल्यू जर टाकली तर आपण काय येणार आहे पहा. ज्या ठिकाणी m आहे हा m आणि हा m. mच्या ठिकाणी आपण दोन्ही व्हॅल्यू जर टाकल्या तर -7/2 आणि इथे सुद्धा 2m आहे. म्हणजे इथे 2 × 7/2 जर टाकलं तर याचं दोन्हीचं किती येणार आहे स्क्वेअर जर केला तर 49/5 येणार आहे. 7चा स्क्वेअर 49/5. इथं 7चं येणार आहे 7 × 2 = 14/5 प्लस k². तर दोन्हीचं प्लस मायनस करा, काटाकाटी करा. कारण आपण 5 असल्यामुळे काटाकाटी करून घ्या, बेरीज करा आणि 5 ने मल्टिप्लाय करा. तर काय येणार याचं 35/5 जसं तसं आलं प्लस k आणि 5 केलं तर -7. 5 7 = 35 -7 ही त्याची केची व्हॅल्यू आलेली आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की शॉर्टपर्यंत नक्की पहा. पुढील वर्षीसुद्धा इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका खूप फायदा होणार आहे. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती भरपूर प्रतिसाद द्या. आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे की तुमचा आता तुमचा जो सायन्स 1चा पेपर आहे त्यापूर्वी आपण एक लाईव्ह सेशन घेणार आहोत. त्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यांना
अतिशय इम्पॉर्टंट परीक्षेला सतत विचारले जाणारे प्रश्न कसे असतात, जास्तीत जास्त प्रश्न कोणत्या विभागावरती पडतात, तर याच्या सर्रास आपण त्या माहिती सांगणार आहोत आणि प्रश्न घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला सर्वात जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि जॉईन करा. सायन्स 1 या पार्टसाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगणार आहे की जे जास्तीत जास्त वेळा पडलेले आहेत आणि परीक्षेसाठी खूप तुम्हाला याचा फायदा होणार आहे. नक्कीच व्हिडिओला जॉईन करा. लाईव्ह सेशन मी पेपरच्या एक दिवस आधी नक्की घेणार आहे. प्रश्न ते अतिशय सोपी होती. तुम्हाला इथे डाटा दिलेला आहे ऑलरेडी. तुम्हाला इथे पहा, फाइंड द मीडियन ऑफ द डाटा. मीडियन काढायचं आहे तुम्हाला. ऑलरेडी व्हॅल्यू दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 जो आहे लास्टचा, तिथे एनी 1 तुम्हाला 3 मार्क्ससाठी सोडवायचं आहे. कोणताही एक क्वेश्चन्स काय दिले आहे पहा. अ सर्वे ऑफ द कंडक्टेड इन द स्कूल स्टुडंट यूजिंग द डिफरंट मॉड्यूल ऑफ द ट्रान्सपोर्ट टू गिवन द बायसिकल, बस, ऑटो रिक्षा अँड द रेल्वे. त्यांचा पाय डायग्राम तुम्हाला इथे काढायचा आहे. पाय डायग्राम अतिशय सोपा आहे. हा क्वेश्चन मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण गेलेला आहे. कठीण म्हणजे सोपा आहे, परंतु त्यांना ते समजलंच नसावा. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे की इयत्ता 10वी बोर्डमधील हे 2 क्वेश्चन्स आम्हाला जरा कठीण गेले आहेत. परंतु हरकत नाही, जे असेल ते आता रिझल्टमध्येच येईल. आता पेपर झाल्यानंतर आपण चर्चा करून फायदा नाही आहे, पण ठीक आहे. देर आर सम स्टुडंट इन द ए ग्रुप. बरेच विद्यार्थी ए ग्रुपमध्ये आहेत आणि बी ग्रुपमध्ये पण आहेत. 1 स्टुडंट गोज फ्रॉम द ए अँड बी, then the number of students are both group in the same, but the student goes from the B to the A, then the number of student group A become the twice of B. Find the number of student each group. A मध्ये असणारे B मध्ये आहेत, B मध्ये असणारे A मध्ये आहे. ठीक आहे, हा प्रश्न जरा वाचा आणि सॉल्व करा आणि तुम्हीच मला याचं उत्तर सांगा नक्की. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सुरू झालेला पेपर आहे त्यामुळे मी याच्यावरती जास्त चर्चा करत नाही आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि उद्या भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.